नाशिकच्या काठेगल्लीमध्ये अनधिकृत दर्गा बांधकाम तोडण्याच्या आधी अचानक चालून आलेल्या जमावाने पोलिसांवर दगडफेक केली आहे। त्यानंतर पोलिसांना अश्रुधुरांच्या नळकांड्या फोडाव्या लागल्या। मिळालेल्या माहितीनुसार शहर पोलीस आयुक्तालय व वाहतूक शाखेच्या वतीने कायदा व सुव्यवस्थेच्या कारणासाठी काठेगल्ली सिग्नल येथे ते वडाळा रोडवरील नागसी सिग्नल पर्यंत बुधवारी रात्री पासूनच शुक्रवार रात्रीपर्यंत सर्व प्रकारच्या वाहनासाठी बंद करण्यात येत असताना रात्री 12:30 वाजेच्या दरम्यान अचानक जमलेल्या मोठ्या जमावाने चालून येत पोलिसांवर दगडफेक सुरू केली आहे। या घटनेमध्ये 31 पोलीस कर्मचारी जखमी झाल्याची माहिती मिळत आहे। दरम्यान पोलिसांनी जमावाला पांगवण्यासाठी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या। जमावाने काही गाड्यांची तोडफोड देखील केल्याचे समजत आहे। दरम्यान घटनेची माहिती मिळताच राज्य राखीव पोलीस दलाची तुकडी तातडीने घटनास्थळी दाखल करण्यात आली। घटनेचे गांभीर्य लक्षात घेता द्वारकाकडे येणारे अनेक रस्ते बंद करण्यात आले आहेत। काही वेळातच पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली। या दगडफेकीतील 15 संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतला आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार संतप्त जमावाची समजूत काढण्यासाठी या दर्गाचे ट्रस्टी आणि प्रतिष्ठित नागरिकांना बोलवण्यात आले होते, परंतु त्यांनाही जमावाने जुमानले नाही। त्या रस्त्यावरून 3 दिवस वाहनांना प्रवेश बंद करण्यात आला होता। काठेगल्ली सिग्नल कडून बाबानगरकडे जाणाऱ्या रस्त्यावर वडाळा रोडवरील नागसी सिग्नल पासून पुढे दुतर्फा वाहनाने ये जा करण्यास बंदी घालण्यात आली आहे। या मार्गावरून बुधवारी रात्री वाहनांना प्रवेश बंद करण्यात आल्याचे अधिसूचित म्हटले आहे। या ठिकाणी एक दर्गा आहे, सातपीर बाबा दर्गा। माननीय हायकोर्ट यांच्या निर्णयानुसार जो दर्गा आहे त्याचं हायकोर्टच्या निर्णयानुसार जे दर्ग्याचे ट्रस्टी आहेत आणि प्रतिष्ठित व्यक्ती आहेत त्यांनी स्वतःहून हे बांधकाम हायकोर्ट यांच्या आदेशानुसार काढण्याचं ठरवलं होतं। त्यानुसार रात्री सुमारे 11:30च्या सुमारास ते या ठिकाणी हे बांधकाम काढण्यासाठी आले होते आणि त्यांनी सुरुवात केली होती। परंतु याच वेळी एका दिशेने उस्मानिया चौक येथे एक गुंड लोकांचा जमाव त्या ठिकाणी याला विरोध करण्यासाठी जमला। त्यांना समजवण्यासाठी हे दर्ग्याचे ट्रस्टी तसेच प्रतिष्ठित नागरिक त्या ठिकाणी गेले। त्यांनी त्यांना देखील जुमानलं नाही। पोलीस स्थानिक त्या ठिकाणी जे हजर होते, अधिकारी होते, वरिष्ठ अधिकारी होते, त्यांनी देखील त्यांना समजवण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांना देखील त्यांनी ऐकलं नाही। न ऐकून उलट त्यांनी प्रतिष्ठित नागरिक तसेच पोलीस पथकावर दगडफेक केली। दगडफेक करून त्यांनी काही गाड्यांचं नुकसान केलं। त्याबद्दल त्यांना तात्काळ नियंत्रित आणण्यासाठी सौम्य बळाचा वापर करून त्यांना नियंत्रित आणण्यात आलेला आहे। सध्या परिस्थिती पूर्णपणे शांतता आहे। 15 लोकांना याच्यामध्ये ताब्यात घेण्यात आलेलं आहे। 57 मोटरसायकल ज्या संशयिताच्या आहेत त्या देखील ताब्यात घेण्यात आलेल्या आहेत। सध्या परिस्थिती पूर्णपणे शांत आहे। यामध्ये 21 पोलीस अधिकारी व अंमलदार यांना किरकोळ दगडाचा मार लागलेला आहे। सध्या परिस्थिती पूर्णपणे शांत आहे। सर, किती गुन्हे दाखल करण्यात आले सर? लोकशाही न्यूजसाठी बंटी आढाव, नाशिक।